महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात आला असून यंदा या प्रशिक्षणासाठी तब्बल 8 लाख रुपयांचा निधी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झाला आहे। प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना शासनाकडून 1,500 रुपयांचं स्टायपंड तर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना मानधन दिलं जाणार आहे। महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सोलापूर यांच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्सेस राबवण्यात येत आहेत। यंदाच्या वर्षासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासनाकडून सुमारे 8 लाख रुपयांचा निधी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झाला आहे। या योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासनाकडून दरमहा 1,500 रुपयांचे स्टायपंड देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशिक्षण घेत असतानाच महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे। याशिवाय ज्या संस्थांच्या माध्यमातून ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले जाते अशा प्रशिक्षण संस्थांना 1.5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी 27,000 रुपये मानधन देण्यात येते। एका संस्थेला किमान 30 प्रशिक्षणार्थी घेता येतात। त्यामुळे 30 प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणासाठी स्टायपंड पोटी शासनाकडून 1.5 महिन्यात सुमारे 45,500 रुपये खर्च होतात, तर प्रशिक्षण संस्थेला स्वतंत्रपणे 27,000 रुपये मानधन दिले जाते। महत्त्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण सर्व कॅटेगरीतील पात्र प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध असल्याने अधिकाधिक गरजू महिला आणि तरुणींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केलं आहे। यावर्षी 2026-27 मध्ये एकत्रित विशेष घटक योजना व सर्वसाधारण घटक योजनेअंतर्गत 35 लाखाचा निधी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी आणि एससी कॅटेगरीसाठी एकत्रितरित्या हा निधी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये तालुका वाईज आणि शहरामध्ये विविध प्रशिक्षण राबविले जातात। त्याचबरोबर रेडीमेड गारमेंट असेल, टॅली असेल, DTP असेल, फॅशन डिझायनिंग असेल, त्याच्यानंतर टेलरिंग असेल आणि ब्युटी पार्लर या विषयाला अनुसरून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून अर्थातच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविले जातात। याच्यामध्ये ब्युटी पार्लरसाठी जेणेकरून महिलांना उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये येता यावं आणि त्यांचा स्वतःचा उद्योग त्यांना सुरू करता यावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी कमीत कमी जिल्ह्यामध्ये 5 ते 6 प्रोग्रामचं ब्युटी पार्लरच्या प्रोग्रामचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी हे प्रशिक्षण टोटल मोफत आहे। प्रशिक्षणार्थींना 1,500 रुपये स्टायपंड दिला जातो। शासनाकडून महिलांच्या हाताला काम मिळावं, त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं आणि महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कोर्सेस राबवले जातात। यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो। मात्र शासनाच्या या योजनांचा प्रत्यक्ष लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचतो आहे का याचीही पडताळणी होणे गरजेचे आहे। ज्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते ते प्रशिक्षण निर्धारित निकषांनुसार आणि योग्य पद्धतीने दिले जाते का? प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेले प्रशिक्षणार्थी प्रत्यक्षात प्रशिक्षण घेत आहेत का? तसंच प्रत्येक संस्थेकडे खरे आणि पात्र लाभार्थी आहेत का याची तपासणी होणे आवश्यक आहे। शासनाने महिलांना कौशल्य देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे। त्यामुळे केवळ कागदोपत्री प्रशिक्षण न होता प्रत्यक्षात महिलांच्या हाताला रोजगार मिळाला, महिलांनी स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केला आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या तरच या योजनेचा खरा उद्देश सफल झाल्याचे म्हणता येईल। त्यामुळे शासनाच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण योजनेची गुणवत्ता, लाभार्थ्यांची पात्रता आणि प्रशिक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर संबंधित विभागानं नियमित लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ज्या संस्थेना आपल्या कार्यालयासोबत काम करायचं आहे अशा संस्थेंना जर काही ब्युटी पार्लर असेल किंवा संस्था असेल ती संस्था प्रोफेशनल पद्धतीनं ट्रेनिंग क्षेत्रामध्ये काम करणारी असावी, टेक्निकल इक्विपमेंट सर्व त्याच्याकडे असावे। 2 प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आपण राबवतो। एक फी बेस कार्यक्रम जिथं फीज घेतली जाते लोकांकडून आणि अशा संस्थांना की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट, हॉल वगैरे उपलब्ध आहे। दुसरी कार्यक्रम टोटली मोफत प्रशिक्षण घेतली जातात ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थीकडून कुठल्याही प्रकारची फीज आकारली जात नाही, जेणेकरून आता जी माहिती सांगितली मोफत स्वरूपात। याच्यामध्ये उलट लोकांना 1,500 रुपये स्टायपंड दिला जातो, मोफत प्रशिक्षण दिलं जातं। त्याचबरोबर फी बेस कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्याकडून जी काही ऑफिसने ठरवलेली फीज आहे मोफत वेगळे, फी बेसचे वेगळे, त्यांच्याकडून त्यांचं त्या संस्थेचं व्हेरिफिकेशन करून त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन करून त्यांच्याकडून वार्षिक रजिस्ट्रेशन करून घेतलं जातं। त्या वार्षिक रजिस्ट्रेशन जर एखाद्या संस्थेला करायचं असेल तर 5,900 रुपये
ऑन पोर्टल ऑनलाईनच पद्धतीनं त्याला रिसिप्ट जनरेट होते आणि ऑनलाईनच पद्धतीनं त्याला 5,900 रुपये भरावे लागतात. रितसर त्यांना त्या ठिकाणी रिसिप्ट मिळते. अर्थातच फी बेस कार्यक्रमामध्ये या संस्थांना स्वतःला प्रमोशन करावं लागतं, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचून मॅक्झिमम लोकांना याची माहिती द्यावी लागते आणि त्यांनी त्याच्यामध्ये मार्केटिंग करून आपला जो काही ठरलेला प्रशिक्षण वर्ग आहे तो वर्ग त्यांना चालू करता येतो. ऑफिशियली बघितलं तर त्यांना प्रमोशन करणे, बातमी देणे किंवा माहितीपत्रक देणे किंवा सॉफ्ट कॉपीजमध्ये देऊन प्रमोशन करण्यासाठी मदत करणे हे ऑफिशियली लेवलवरून त्यांना केलं जातं सर.